सत्यमेव जयते फार्मर कप 2023 सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्कार। शेती म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभे राहते ते म्हणजे एक संकटाचा डोंगर, ज्यात अमर्यादित असंख्य संकटांना सामोरे जावे लागते। बोगस बियाणे, वाढते खताचे दर, मोठ्या प्रमाणात किडींचा हल्ला, बदलते हवामान, होणारी अतिवृष्टी, कमी पडणारा पाऊस, कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, भांडवलाची कमतरता, ज्ञानाचा अभाव, असंख्य रावण्याच्या 10 तोंडासारख्या समस्येची लढत गटशेतीचे बीज आपल्या तालुक्यात पाणी फाउंडेशनने रोवले। अशा असंख्य समस्येला जर सामोरे जात पाणी फाउंडेशनच्या तालुक्यात टीमच्या सहाय्याने टेक्निकल ट्रेनर शुभम घनश्याम ठक व टेक्निकल ट्रेनर सतीश आंबरे यांच्या मदतीने आपल्या शेतीला तरी उद्योगधंदा म्हणून करायचे असेल तर गटशेतीशिवाय पर्याय नाही। 2023मध्ये महाराष्ट्रातील 39 तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राबविण्यात आली। त्यामध्ये 3600 वरून अधिक गटांनी भाग घेतला होता। या स्पर्धेत लाखोंची बक्षीस पण होती। राज्यस्तरीय बक्षिसे प्रथम 15 लाख, द्वितीय 10 लाख, तृतीय 5 लाख, महिला गटांसाठी विशिष्ट बक्षिसे होती। त्यामध्ये राज्यस्तरीय प्रथम बक्षीस 5 लक्ष, द्वितीय बक्षीस 3 लक्ष, तृतीय बक्षीस 2 लक्ष आणि तालुकास्तरीय बक्षीस 1 लक्ष। राज्यस्तरीय पक्षाचा करिता महाराष्ट्रातील 21 गटांनी निवड करण्यात आली होती। त्यामध्ये नरखेडमधून 2 गटाची निवड झाली होती। त्यांना फायनल जजिंगसाठी भारतातील सर्वात श्रीमंत गाव हिवरे बाजार येथे नेण्यात आले होते। नुकताच त्याचा बक्षीस वितरण सोहळा 29 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे येथे पार पडला। यामध्ये खरसोली फार्मर शेतकरी गट यांना तालुकास्तरीय बक्षीस मिळाले। या स्पर्धेमध्ये आपल्या नरखेड तालुक्यात 83 शेतकरी गटांनी भाग घेतला होता व SOP अंमलबजावणी करत आपली शेती समृद्ध केली, ज्यामध्ये खर्च कमी करण्याकरिता व विषमुक्त शेती करण्याकरिता कमीत कमी रासायनिकचा वापर करून ही शेती करण्यात आली। नांगरणी करण्याची विशिष्ट पद्धत, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणे, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, बायोमिक्स सारखे जैविक कीटकनाशके स्वतः तयार करून आपल्या शेतात त्याचा वापर करणे। दिवसेंदिवस जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी होत आहे, त्यासाठी जमिनीच्या सुपीकतेकरिता शेणखत, हिरवळीचे खत, जीवामृत, गांडूळ खत याचा वापर करून जमिनीचे आरोग्य जपण्यास एक पाऊल टाकले। कीड व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे, चिकट सापळे, पक्षी थांबे घरच्या घरी तयार करून आपल्या पिकात त्याचा वापर केला। मजुराच्या समस्येवर मात करण्यासाठी इर्जिक म्हणजेच आवडसावड पद्धतीने एकमेकांच्या शेतात काम केले व मजुरीच्या मोठ्या होणाऱ्या खर्चात बचत केली। यात प्रामुख्याने भली मोठी ज्ञानाची साथ लाभली, ती म्हणजे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची, ज्यांनी डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून रोज ऑनलाईन मार्गदर्शन करत शेतीचे ज्ञान या शेतकऱ्यांना दिले। एवढेच नव्हे तर पिकवलेला माल याची विषमुक्त तपासणी करून मूल्यवर्धित केला, ज्यामध्ये खरसोली फार्मर शेतकरी गटाने कापसाच्या गठाणी तयार केल्या तर शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठा यांनी कापसापासून गाद्या तयार करत त्याची विक्री केली व नौकाई महिला शेतकरी गट बरडपवनी यांनी आपल्या कापसातून वाती निर्माण करत नौकाई ज्योत या नावाने पॉकेट तयार करून विक्री केली। अशा या लढाऊ शेतकऱ्यांना गटशेतीचे ब्रँड ॲम्बॅसिडरना सलाम करत गटाचा आज माननीय श्री नरेश भाऊ अरसडे, डायरेक्टर खरसोली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी खरसोली यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरी पुरस्कार सोहळा उमठा येथे पार पडला। या सोहळ्यात तालुक्यातील 5 गटांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। प्रथम नौकाई महिला शेतकरी गट बरडपवनी, द्वितीय शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमठा, 3 कृषी सखी महिला शेतकरी गट खडकी, 4 समृद्ध तूर कापूस उत्पादक गट जामगाव बुद्रुक, 5 राणी अवंतिकाबाई कापूस उत्पादक गट जोलवाडी यांना सन्मानित करण्यात आले व SOP आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतकरी पुरस्कार 2023 मेडल देऊन गौरवण्यात आले। सौ उज्ज्वलाताई चोरी, सौ दीपालीताई काकडे, सौ वर्षाताई सवई, सौ मिनलताई राऊत, सौ सविताताई खुजे, सौ जयश्रीताई हिवराळे, श्री जुडपे सर, श्री शुभम नागमते यांना सन्मानित करण्यात आले। गट शेतीची ही चळवळ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांना स्मार्ट शेती प्रचारक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये श्री राकेश भाऊ वानखडे व श्री अंकुश भाऊ नांदुरकर यांना सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर उमेद व आत्मा विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील गौरवण्यात आले। त्यामध्ये मान्य श्री सरोदे सर, तालुका
अभियान व्यवस्थापक नरखेड निखिल गुडदे सर, पवन गोसावी सर, निनावस सर, सागर तभाते सर या पूर्ण उमेद टीमला करण्यात आले। यामध्ये आत्मा विभागातील निलेश रिदरकर, तांत्रिक व्यवस्थापक आत्मा व उंबरकर सर, मल्टीटास्किंग ट्रेडर स्मार्ट यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले व पुढील वर्षी मोठ्या संख्येने सर्व शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा व गटशेतीच्या माध्यमातून आपली शेती विषमुक्त करत समृद्धीकडे वाटचाल करावी असे आवाहन देखील करण्यात आले। यावेळी सर्व गटांनी शेतकरी पुत्र कापूस उत्पादक गट उमटा यांनी सुरू केलेल्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली व सर्व शेतकरी स्वतःसाठी गांडूळ खत तयार करतील अशी इच्छा देखील दर्शवली। या गटशेतीचे नवे पर्व 2024चे शेतकरी ट्रेनिंग सुरू झाले आहे, तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी या गटशेतीचे ट्रेनिंग घेत आपली शेती समृद्ध करावी। त्याकरिता आजच आपले नाव देऊन आपली सीट निश्चित करावी। त्याकरिता संपर्क शुभम घनश्याम ठक, संपर्क क्रमांक 8208 71 89 45 यांच्याशी संपर्क करून ट्रेनिंगला जावे ही सर्व नरखेडवासियांकरिता विनंती आहे। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।